प्रथमतः नमस्कार. मी अमित भोयटे. माझी आई सौ अनिता अरुण भोयटे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. पंचायत समिती वाटा स्टेशन या गणातून त्या उभ्या आहेत. त्यांची निशाणी आहे कमळ. तर आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर असतील, महेशदादा शिंदे असतील, या महायुतीच्या पुरस्कृत उमेदवार या ही माझी आई आहे. आता तुम्ही विचारलं की निवडणुकीचा तुमचा हा अजेंडा काय राहील, तर सर्वात महत्त्वाचं मी मागेही सर्व इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. विकासाच्या मुद्द्यावर लढत असताना आमची काही निवडणूक लढवण्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत की आम्हाला लोकांचे जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ आपण सांगू इच्छितो की शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असतील, तसेच वाटा स्टेशन बाजारपेठ आहे तर बाजारपेठेचे काही प्रश्न असतील. तर या सर्व अनुषंगाने आपल्याला निवडणूक लढवायची आहे. शैक्षणिक क्रांती काय असते या 5 वर्षामध्ये आपल्याला लोकांना दाखवून द्यायचं आहे. शैक्षणिक क्रांती झाल्यानंतर समाजामध्ये किती बदल होतात या गोष्टींवर आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे. याचबरोबर आपल्यासोबत कणखर नेतृत्व आहेत, जसं महेशदादा शिंदे असतील, रणजितदादा असतील, यांच्या माध्यमातून आपण या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहिलं, तुम्ही प्रश्न विचारलात की बाजारपेठेमध्ये शौचालय वगैरे नाही आहेत, तर आपण शौचालय असतील, महिलांसाठी शौचालय असतील, याची खास आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला शौचालयाचे जे प्रश्न आहेत ते बाजारपेठेमध्ये आपल्याला बाजार जिथं आपला बसतो त्या ठिकाणी शौचालयाचे प्रश्न आपल्याला सोडवणूक करायची आहे. शौचालयाच्या प्रश्नांची शौचालय बांधायचे, त्यासाठी मी खास पाठपुरावा पंचायत समितीमध्ये करणार आहेत. याच्यानंतर महिलांसाठी जेवढ्या जास्तीत जास्त सुविधा करता येतील या सुविधा आपण करणार आहोत. जसं तुम्ही पाहिलं असेल की जागोजागी मातांसाठी स्तनपान करण्यासाठी कक्ष असतात, हिरकणी कक्ष वगैरे असतात. त्याच्यानंतर शौचालय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो शौचालय असेल ते शौचालय तुम्हाला या येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला जागोजागी शौचालय दिसतील. स्वच्छ आणि सुंदर बाजारपेठ करण्याकडे माझा जास्तीत जास्त कल असेल आणि यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करायच्या आहेत. यासाठी लागणाऱ्या मेन सुविधा ज्या असतील तर पिण्याचं पाणी आपल्याला जागोजागी मिळालं पाहिजे. स्वच्छतेसाठी आपली लोकांची नेमणूक झाली पाहिजे. स्वच्छतेसाठी तुम्ही आता प्रोसेसिंग युनिट पाहत असाल, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आता कचऱ्याचे प्रोसेसिंग युनिट वगैरे येत आहेत. तर ते घनकचरा असेल, ओला कचरा आपला सगळा, त्याचे प्रोसेसिंग युनिट आपल्याला लावायचे आहेत. या पद्धतीनं कुठेही आपल्या बाजारपेठेमध्ये, गावामध्ये घाणीचं साम्राज्य राहणार नाही, याच्याकडे आम्ही सर्वात जास्त पाठपुरावा करणार आहोत. पहिल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की मला शिक्षणावर काम करायचं आहे. मी स्वतः झेडपीच्या शाळेमध्ये शिकलेलो असल्यामुळे मला शाळांमधील प्रश्न माहिती आहेत. त्याच्यानंतर माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालं, इंजिनिअरिंग करून जॉब केला, व्यवसाय करतोय. तर व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, जॉब करताना येणाऱ्या अडचणी असतील, तर हे काय आहेत? शिक्षणाचा अभाव आपल्याकडे कुठे राहत चाललाय, व्यावसायिक शिक्षण कुठे मागे पडत चाललंय, या गोष्टींवर आधारित सुविधा आपल्याला करायच्या आहेत. राहिला प्रश्न ग्रामीण झेडपी स्कूल्सचा, तर आपण आता पाहतो की दिल्ली एक रोल मॉडेल झालेलं आहे. मुंबईमध्ये बऱ्याच स्कूल्स अशा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा, की त्याच्यामध्ये ICSE बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, इंग्लिश मीडियम आहे आणि त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण दिलं जातं. तर हे विकासाचे रोल मॉडेल आपल्याला समोर ठेवायचे. तर त्या पद्धतीने आपल्याला स्टेप्स द्यायच्यात की आपली पहिली स्टेप्स काय असली पाहिजे, दुसरी स्टेप काय असली पाहिजे, तिसरी स्टेप काय असली पाहिजेत, जेणेकरून माझ्या ग्रामीण भागातला गरीबातला गरीब तरुण हा फ्रीमध्ये शिकला पाहिजे. आणि तुम्हालाही माहिती आहे की शिक्षण घेतलं
तर समाजाची प्रगती होणार आहे. घर आपल्याला जर असं म्हणतात की तुम्ही देशाचा विचार करताय तर प्रथम तुम्ही तुमचं घर सक्षम करा, गाव सक्षम करा, तालुका जिल्हे सक्षम करा. जालुके गाव जशी गावं सक्षम होणार आहे तसं आपला देश सक्षम होणार आहे. आणि आपल्याला या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यांच्यावर काम करून आपल्याला प्राथमिक शिक्षण जे आहे ते एकदम दर्जेदार करायचं आहे. आणि त्यासाठी आपण मी सांगितल्याप्रमाणे काही आपण मॉडेल ठेवून त्याप्रमाणे स्टेप्स उचलणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी जो पाठपुरावा असेल तो आपण पंचायत समितीच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्याला जास्तीत जास्त लघु उद्योगांवर काम केलं पाहिजे आणि लघु उद्योगांमध्येच महिला सक्षमीकरण होणार आहे. आज तुम्ही पाहत असाल तर नवरा कमवतोय, बायकोची जोड मिळाली तर घर ऑटोमॅटिकली पुढे जाणार आहे. आणि संसार करत असताना संसाराची गाडी ही दोघांनी हाकायची असते. आणि राहिला प्रश्न लघु उद्योगांचा, तर तुम्हालाही माहिती आहे की मान खटावत असेल असे भरपूर ठिकाणी लघु उद्योग आणले गेलेले आहेत आणि त्यातून महिला सक्षमीकरणाचे प्रश्न बरेच सोडवले गेलेले आहेत. आपण आपल्या भागामध्ये या गोष्टींना प्राधान्य दिले गेलेलं नाही. पण माझ्या आईच्या माध्यमातून आपण लघु उद्योग असतील त्याच्यावर तुम्ही आता पाहत असाल की आपण MSME लोन्स वगैरे असतात याच्या माध्यमातून त्या उद्योगांवर भर देऊयात. महिला सक्षमीकरणावर आपण ज्या पद्धतीने काम करणार आहोत त्यासाठी जसं तर तुम्ही सांगितलं की चेतना सिन्हांनी मान खटावमध्ये काम केलेले आहेत, त्याच धर्तीवर आपण महिला सक्षमीकरणासाठी बऱ्याच योजना इथं आणायच्या आहेत. आणि त्यासाठी तुम्ही आमचे हात बळकट करणं गरजेचं आहे. 108 सारखी ॲम्ब्युलन्स नाही आहे तुम्ही हे सांगताय, कुठेतरी सिस्टीममध्ये उणीवा आहेत. आणि या सिस्टीममधल्या ज्या उणीवा आहेत त्याच्यावर बारकाईने आपल्याला बोट ठेवून त्या उणीवा दूर करायच्यात. त्याच्यानंतर आपलं आरोग्य मंदिर सारखं तुम्ही बोलताय 2 वर्ष झालं आपल्याकडे कामच झालेलं नाहीये. का झालेलं नाहीये? लोकप्रतिनिधींचा रेटा नाहीये. ओके, लोकप्रतिनिधी असा पाहिजे की त्याला सामान्य माणसाची तळमळ पाहिजे. लोकप्रतिनिधी जातोय खाजगी दवाखान्यामध्ये, सामान्य माणूस जातोय सरकारी दवाखान्यामध्ये. लोकप्रतिनिधींना सरकारी दवाखान्यामध्ये काय सोयी सुविधा केल्या पाहिजेत या प्रश्नांची जाण नाहीये. तर या प्रश्नांची जाण हा त्या समाजातून त्या वर्गातून पुढे गेलेला तरुण जाणू शकतो. आणि आपल्याला या छोट्या छोट्या उणीवा ज्या आहेत त्या आपल्याला भरून काढायच्यात. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये खाजगी हॉस्पिटल्सपेक्षा चांगल्या सुविधा असतात, मशिनरीज असतात. त्या मशिनरी जर माझ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण आणू शकलो तर लोकांचे पैसे वाचणार आहेत. आणि लोकांचे पैसे वाचतात म्हणजे तुमचा खर्च तुम्हीच्या कमाईतून जे तुमचा जो शिल्लक राहणारा भाग आहे तो तुम्ही खर्च करताय. आता तुम्ही पाहत असाल की मीच पाहतोय की माझ्या घरामध्ये एखादं एक्सरे काढायचं म्हटलं तरी आपल्याला बाहेर जावं लागतं. पण तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पाहत असाल गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये एक्सरे मशीन्स आहेत, MRI मशीन्स आहेत. या सर्व सोयी सुविधा आपल्या रुग्णालयामध्ये आपण कशा प्रकारे आणू शकतो याच्यावर काम करण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर प्रसूतिगृह असतील तर प्रसूतिगृहामध्ये पण एमर्जन्सी युनिट हवं आहे. ते एमर्जन्सी युनिट का नाहीये तर त्याच्याकडे बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे. इमर्जन्सी युनिट हवेत, ICUs हवेत आपल्याला इथं. ICUs का नाही आहेत तर त्याच्यावरही आपण काम करणं गरजेचं आहे. खाजगी कॅन्सर झाला तर आज तुम्हाला मुंबईला जावं लागतं. आपल्या गावामध्ये आपल्या साताऱ्यामध्ये गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये या सुविधा का नाही आहेत? या कोणत्या सुविधा कमी पडत आहेत? गव्हर्नमेंट या सोयी सुविधा देऊ शकतं, नक्कीच देऊ शकतं. आज गव्हर्नमेंट एवढ्या मोठ्या स्कीम्स करतं तर त्याच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आपण आपल्या लोकप्रतिनिधींमार्फत आपण ज्या सुविधा लागणार आहेत त्या आपल्या लोकप्रतिनिधींना क्लिअर सांगणं गरजेचं आहे. आपण काय करतोय की ज्या सुविधा लागणार आहेत त्याची मागणी मला असं वाटतं की कमी प्रमाणात होतीये. तर ती जी मागणी आहे ती माझ्या आईच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त त्याचा फॉलोअप घेऊन या मागण्या कंप्लीट करूयात. इकोसिस्टीम इन द सेन्स तुम्ही एखादी गोष्ट करताय तर त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा असतील याच्यावर तुम्ही किती भर दिला गेलाय याच्या मार्फत त्याच्यावर मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत त्यावर भर देणं गरजेचं आहे.
आज माझ्या ग्रामीण भागामधून वाटा स्टेशनमध्ये जर मुलं मुली येत असतील तर त्यांना त्या कोणत्या गावाचे आहेत त्यांचं रेकॉर्ड्स आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. रेकॉर्ड्स बरोबर त्यांना त्या गावातून येण्यासाठी आणि जाण्यासाठी त्या टायमिंगला गाडी आहे का हे पाहणं गरजेचं आहे. त्या गाड्या नसतील तर तुम्ही महाराष्ट्र महामंडळ आपलं एवढं चांगल्या रीतीने काम करते. मला असं वाटते मी ऑल इंडिया जवळजवळ फिरलेलो आहे, तर आपल्या महामंडळासारखी सुविधा कुठे नाही आहे. मग आपण महामंडळाकडे या सर्व गोष्टी आपण मांडून त्या विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा जाण्या येण्याच्या करणं गरजेचं आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे साहेब की ट्रान्सपोर्टेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि या सुविधा लोकांना दिल्याच गेल्या. मला ही जी उमेदवारी मिळालेली आहे ती लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे. तर लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे. इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशीपासूनच आम्ही कामाला लागणार आहोत. आम्ही गावागावामध्ये जातोय, पाहतोय लोकांच्या समस्या आहेत आणि त्याची सोडवणूक कशी करू शकतो ते त्या डिपार्टमेंटला आपण एक निवेदन तयार करणार आहोत. त्या डिपार्टमेंटच्या निवेदनच्या मागण्या आपण त्यांच्याकडे ठेवणार आहोत आणि त्या गोष्टींचा फॉलोअप करून आपण त्या मागण्या आपल्या पूर्ण करायच्यात. एखाद्या ऑफिसमध्ये बसलेला प्रशासकीय जो अधिकारी आहे तिथले जे संबंधित अधिकारी असतील त्यांना या गोष्टींची प्रत्येक गोष्टीची माहिती असेलच असं नाही. आपण या मागण्या त्यांच्याजवळ ठेवल्या पाहिजेत. हे मुद्दे किती इम्पॉर्टंट आहेत आपण त्यांच्याजवळ सांगणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी आपण आपल्या लोकप्रतिनिधींमार्फत करणं गरजेचं आहे. आता आम्ही निवडून आल्यानंतर या सर्व गोष्टींचा फॉलोअप नक्कीच करणार आहोत, पण त्यासाठी लोकांचीही साथ गरजेची आहे. आम्ही कामाची माणसं आहे साहेब, कामातून दाखवू. एखादा छोटा लघुउद्योग असेल, एखादा छोटा उद्योग असेल, तो आपल्या वाटा स्टेशन असेल, तडवळे असेल, या आपल्या भागांमध्ये येणं गरजेचं आहे. देऊर असेल, जाधववाडी असेल, विखळे असेल, या सर्व भागांमध्ये मुलांची खूप संख्या आहे. डेमोक्रेटिक डिव्हिडन्स आहे तो आत्ता सध्याला खूप चांगला आहे आपला. म्हणजेच काम करणारी लोक आपल्या भागामध्ये जास्त आहेत. तर जास्तीत जास्त लोक काम करतील 5,000 लोकांचं, 1,000 लोकांचं, 2,000 लोकांचं, 3,000 लोकांचं. लोकांना काम मिळेल असं एखादं युनिट येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे खंबीर नेतृत्व आहे. महिजरा शिंदे असतील, रणजितदादा असतील, या दोघांसारखे खंबीर नेतृत्व असताना आपण एखादं युनिट नक्कीच आणू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे साहेब, आज भोसरी टाटा मोटर्स फक्त होती भोसरीमध्ये. त्या टाटा मोटर्सला लागणाऱ्या बाकी पार्ट्स असतील हे असतील त्याच्या अनुषंगाने ती पूर्ण भोसरी MIDC वसलेली आहे. याचप्रमाणे एखादा जर उद्योग आला तर माझा आसपासचा भाग हा पूर्ण उद्योगनगरीने भरणार आहे. तर आपण एक डोळ्यासमोर विजन ठेवायचं आहे की, आणि आपले जे नेतृत्व आहेत, रणजितदादा असतील, महिजरा शिंदे साहेब असतील, यांच्याकडे कंटिन्युअस पाठपुरावा आणून एक तरी लघुउद्योग द्या, एक तरी लघुउद्योग आणा इथे, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि मला नक्कीच खात्री आहे की हे दोघं नेतृत्व या ठिकाणी उद्योग आणू शकतात, नक्कीच आणू शकतात. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत, जेणेकरून आमचे हात बळकट होतील आणि आम्ही जी सर्व कामे सांगितलेली आहेत ती चांगल्या प्रकारे करू शकतो. यानंतर तुमची सेवा करण्याचा चान्स आम्हाला जास्तीत जास्त मिळणं गरजेचं आहे. आम्ही तुमच्यासाठी 24/7 आम्ही अवेलेबल असू. येत्या 7 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुम्ही आमचे हात बळकट करा ही विनंती करतो.